तर मागच्या लेक्चरमध्ये आपण भारत देशातील जैवविविधतेने संपन्न असलेले प्रदेश हा मुद्दा सुरू केला होता आणि ज्याच्यामध्ये आपण पहिला जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश जो आहे तो मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता, तो म्हणजे आपला पश्चिम घाटाचा प्रदेश, की जो मी तुम्हाला सांगितलं की तो फक्त पश्चिम घाटापुरता मर्यादित नाही तर श्रीलंकेमध्ये सुद्धा तो पसरलेला आहे. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा प्रदेश सुरू करतो, तो म्हणजे हिमालय पर्वतीय प्रदेश. आपल्या भारत देशामध्ये हिमालयाचा जो भाग आहे, म्हणजे या ठिकाणी नकाशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पहा, तर सगळाच भाग हा पूर्णपणे भारतामध्ये येत नाही. तर तो ज्या ज्या प्रदेशामध्ये आहे त्याच्यापैकी कोणता भाग नेमका जैवविविधता संपन्न प्रदेश म्हणून दाखवला जातो किंवा ओळखला जातो तो या नकाशामध्ये दिलेला आहे पहा. हा लाल रंगाने दाखवलेला सगळा जो भाग आहे हा सगळा हिमालय पर्वतीय जैवविविधता संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. मग तो कुठं कुठं आहे तर या नकाशामध्ये दिसतोय. हा नकाशा तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काढायचा आहे. तर इथं भारत पाकिस्तान बाउंड्री आहे, म्हणजे काही भाग थोडासा पाकिस्तानमध्ये पण जातोय, मग भारतामध्ये काश्मीरमध्ये येतोय, त्यानंतर थोडासा भाग उत्तराखंडमध्ये सुद्धा आहे, त्यानंतर या ठिकाणी तिबेटचं पठार जे आहे चीनमधलं, त्या तिबेटच्या पठारावरती सुद्धा हा जो भाग आहे हा सगळा तिबेटच्या पठाराचा प्रदेश आहे चीनमधला. त्यानंतर नेपाळमध्ये सुद्धा येतंय, त्यानंतर भूटानमध्ये आहे, इथं आपलं सिक्कीमचं राज्य आहे, थोडासा भाग इथं पश्चिम बंगालचा सुद्धा आहे, या ठिकाणी इथं अरुणाचल प्रदेश आहे आणि आसाम आहे. या सगळ्या भागांवरती आता जेवढे मी नावं घेतले हे सारे नावं आपल्याला या ठिकाणी सांगावे लागतील की कोणकोणत्या भागामध्ये हा प्रदेश पसरलेला आहे. या ठिकाणी प्राणी आणि वनस्पती म्हणजे जगभरामध्ये आढळून येत नाहीत असे काही विशिष्ट प्राणी आणि वनस्पती इथं आहेत, म्हणून याला सुद्धा जगभरातल्या एकूण 36 प्रदेशांपैकी हा एक प्रदेश जैवविविधता संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर हे तुम्ही पेपरमध्ये किंवा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचंय. हा नकाशा सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने काढायचा आहे. आता भारतामधला हा दुसरा प्रदेश आपण पाहतोय तर पाकिस्तान, काश्मीर, नेपाळ, भूतान, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या पठाराचा काही भाग, हे सगळे प्रदेशांमध्ये किंवा देशांमध्ये या सगळ्या प्रदेशांमध्ये पसरलेला हा जो प्रदेश आहे जैवविविधता संपन्न प्रदेश, तर हा साधारण किती लांबीचा आहे तर तो 3000 किलोमीटर लांबीचा आहे. सुमारे 3000, प्लस मायनस असू शकतात, परंतु अगदी राऊंड फिगर केलं तर ते 3000 किलोमीटर एवढी लांबी त्याची भरते. त्यानंतर आता हिमालयाच्या या भागामध्ये हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मोठमोठ्या नद्यांचे उगम आहेत. आणि त्या कोणत्या नद्या आहेत तर गंगा आहे, यमुना आहे, सिंधू, ब्रह्मपुत्रा यासारख्या मोठ्या नद्यांचे उगम याच प्रदेशामध्ये झालेले आहेत. त्यानंतर पुढचा भाग जो आहे शिखरांच्या बाबतीमध्ये, तर जगातलं सगळ्यात उंच शिखर जे आहे माउंट एव्हरेस्ट, की जे नेपाळमध्ये आहे, ते सुद्धा याच प्रदेशामध्ये या ठिकाणी आढळून येतं. नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट सुद्धा इथंच आहे. त्यानंतर भारत देशामधलं सगळ्यात मोठं समजलं जाणारं शिखर जे आहे K2 किंवा त्यालाच माउंट गॉडविन ऑस्ट्रीन असं म्हटलं जातं, ते सुद्धा याच ठिकाणी इथं भारतामध्ये आढळून येतं, काश्मीर राज्यामध्ये. त्यानंतर ह्या प्रदेशाचं किंवा हा जो जैवविविधता संपन्न प्रदेश आहे याचं क्षेत्रफळ किती आहे तर ते क्षेत्रफळ मोजून काढलेलं आहे. त्याच्याबद्दल आकडेवारी जी प्राप्त झाली ती आहे 7,42,000 चौरस किलोमीटर. एखाद्या पुस्तकामध्ये 7,43,000 असू शकतं, 7,50,000 असू शकतं, परंतु एक आकडा जो आहे तो 7,42,000च्या आसपास नक्की असणार आहे. तर 7,42,000 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. आता या क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरती सध्याला वनस्पतीचं आच्छादन शिल्लक राहिलेलं आहे तर त्याचीही आकडेवारी काढलेली आहे. या 7,42,000पैकी केवळ 1,85,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती वनस्पतींचं आच्छादन आता सध्याला शिल्लक आहे, बाकी आहे. हा नकाशा तुम्ही काढायचा आहे. त्यानंतर या प्रदेशाबद्दल आणखी काही गोष्टी आपण पाहणार आहोत की या प्रदेशामध्ये दुर्मिळ प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत, म्हणजे एकूण वनस्पती किती आहेत, दुर्मिळ किती आहेत, त्याच्या बाबतीतली आकडेवारी इथं दिली. तर हा जो प्रदेश आहे, म्हणजे परत परत तुम्हाला नकाशा दाखवतोय, या प्रदेशामध्ये ह्या जैवविविधतेने संपन्न असलेल्या प्रदेशामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या जवळपास 10,000पेक्षाही जास्त वनस्पती आहेत.
आता इथं तुम्ही म्हणताल की 10,000पेक्षा जास्त, तर आत्तापर्यंत 10,000 आणि वरती काही वनस्पती शोधल्या गेलेल्या आहेत. अजून काही शोधण्याच्या बाकी आहे. अजूनही शास्त्रज्ञांचं काम त्याच्यावरती चालू आहे. पर्यावरणाचे जे अभ्यासक आहेत ते अजूनही त्याचा शोध लावतात. दररोज एखादी वनस्पती सापडली तरी एक 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 अशी त्याच्यामध्ये ॲडिशन होत जाते. म्हणून इथं आत्तापर्यंत सापडलेल्या जवळपास 10,000 आहेत, त्यापेक्षाही जास्त आहेत आणखी. आता या 10,000 पैकी 32% वनस्पती ज्या आहेत त्या एंडॅमिक स्वरूपाच्या किंवा दुर्मिळ प्रकारच्या आहेत, की ज्या जगभरामध्ये कुठेही आढळून येत नाही. आणि ह्या 32% आता 32% म्हणजे किती, तर साधारण 3,200 आकडा होतोय तो, 3,160, तर तो राऊंड फिगर केला म्हणून तो 32 झाला. तर या 10,000पैकी 3,200 एवढ्या वनस्पती ज्या आहेत त्या दुर्मिळ आहेत. त्या 3,200 पैकी किंवा 3,160 पैकी 36 प्रजाती ज्या आहेत वनस्पतींच्या त्या आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. इथले 36 प्रजातीचे झाडं जे आहेत ते नष्ट होणार आहे. आता या एकूण वनस्पतींपैकी वनस्पतींचा जर विचार केला तर यातले 4200 म्हणजे जवळपास 4,200 पेक्षाही जास्त वनस्पतींच्या प्रजाती ह्या एकट्या आपल्या सिक्कीम राज्यामध्ये आढळून येतात. म्हणजे पहा, हे एकूण आकडा आहे 10,000. त्या 10,000 पैकी 4200 म्हणजे 4,200 एवढ्या वनस्पतींच्या प्रजाती फक्त आपल्या एका राज्यामध्ये सिक्कीममध्ये आढळून येतात. आता ह्या ज्या 4200 वनस्पतींच्या प्रजाती आहेत त्याच्यापैकी 60% ज्या वनस्पती आहेत, याच्या 60% म्हणजे जवळपास 2500 वनस्पती ह्या दुर्मिळ प्रजाती आहेत की ज्या जगभरात कुठंच सापडत नाहीत, फक्त आपल्या सिक्कीम राज्यात सापडतात. आता हे तुम्हाला तर सांगून झालंच की एकूण वनस्पतींपैकी 3200 किंवा 3160, 3,000 राऊंड फिगर म्हणून त्याला 3200 म्हणू शकतो आपण. तर ह्या दुर्मिळ आहेत. कुठल्या? ह्या पूर्ण प्रदेशातल्या दुर्मिळ वनस्पती. ह्या 1,000 पैकी 4200 फक्त सिक्कीममध्ये आहे. त्या 4200 पैकी 60% म्हणजे 2500 प्रजाती ह्या एंडॅमिक किंवा दुर्मिळ प्रकारच्या आहेत. हे लिहिताना तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. आता हे जे एकूण क्षेत्रफळ आहे या प्रदेशाचं, जे काही एकूण क्षेत्रफळ आहे त्या एकूण क्षेत्रफळापैकी 1,12,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र जे आहे ते सर्व देशांनी एकत्रित येऊन संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. ते प्रोटेक्ट करायचं, संरक्षित करायचं असं ठरवलेलं आहे. बाकीचा काही भाग आहे की तिथपर्यंत संरक्षण करायला सुद्धा पोहोचता येणार नाही, इतक्या उंचीचा तो प्रदेश आहे. त्याच्यामुळं 1,12,000 चौरस किलोमीटर एवढंच क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करता आलेलं आहे. आता या प्रदेशामध्ये काही वनस्पतींच्या प्रजातींचे कुटुंब आहेत. 5 प्रमुख कुटुंब आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. नोट्समध्ये सुद्धा ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर ते आता हे बॉटॅनिकल नावं आहेत, म्हणजे याचा आणि माझा पण कधी काही संबंध आलेला नाही आहे, परंतु तरीसुद्धा हे आपल्याला माहिती पाहिजेत की वनस्पतींच्या कोणत्या कुटुंबातली झाडं या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतात. तर हे 5 नावं मी या ठिकाणी दिलेले आहे. टेट्राडेन्सी, त्यानंतर हमामेलिडासी, सर्किस्टेरेसी, बुटोमासी आणि स्टॅच्यूरेसी. हे नावं तुम्हाला पाठच करून ठेवावी लागतील. थोडेसे अवघड नावं आहेत, पण ते बॉटॅनिकल नेम्स आहेत त्या वनस्पतींच्या कुटुंबांचे, त्याच्यामुळे ते तेवढे पाठ करून ठेवा. या 5 प्रकारच्या वनस्पतींच्या कुटुंबांमधले वनस्पती सगळ्या इथं आढळून येतात. आता थोडंसं प्राण्यांची वनस्पतींची दुर्मिळता किती आहे, विविधता कशी आहे याच्याबद्दल हा एक टेबल सापडला होता इंटरनेटवरती, तर तो मी जसाच्या तसा तुमच्या समोर देतोय. तर वनस्पतींच्या बाबतीमध्ये एकूण प्रजाती किती आहेत, तर त्या 10,000 आहेत. आधीच आपण पाहिलं. त्या 10,000 पैकी दुर्मिळ किती आहे, तर 3160 आहे. त्याची टक्केवारी दिली 31.7, ही टक्केवारी आहे. याच्यावरूनच काढलेली ही टक्केवारी आहे. त्यानंतर या प्रदेशातले सस्तन प्राणी एकूण प्रजाती सापडतात 300, आणि या 300 पैकी दुर्मिळ की ज्या जगभरामध्ये कुठंच नाही, फक्त याच भागात आहेत, अशा आहेत 12. एकूण पक्षी आहेत, पक्ष्यांच्या प्रजाती 977 सापडतात. त्या 977 पैकी दुर्मिळ प्रकारचे जे पक्षी आहेत ते 15 प्रकारचे आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत 176. त्या 176 पैकी 48 सरपटणारे प्राणी असे आहेत की ते जगभरात कुठंच नाहीत, ते दुर्मिळ आहेत, ते फक्त याच भागात आढळतात.
उभयचर म्हणजे पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर पण राहतात असे 105 प्रजातीच्या प्राण्यांची या ठिकाणी आढळून येतात प्राणी. तर त्या 105 पैकी 42 प्रजाती ज्या आहेत त्या 42 प्रजाती ह्या दुर्मिळ आहेत किंवा एंडॅमिक आहेत. या फक्त याच प्रदेशात आढळतात. आणि गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती जर पाहू तर त्या 269 प्रजाती आहेत गोड्या पाण्यामधल्या माशांच्या. त्यापैकी 33 प्रकारच्या प्रजाती ज्या आहेत त्या दुर्मिळ आहेत. त्या फक्त याच प्रदेशात आढळून येतात. या प्रदेशाबद्दल आणखी थोडीशी माहिती, हा टेबल सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करणं गरजेचं आहे कारण हीच खरी महत्वाची आकडेवारी आहे. त्यानंतर हे जे सगळं काही वरची आकडेवारी आहे याच्यापैकी अगदी धोक्यात किंवा नष्ट होण्याच्या मार्गावरती आलेले असे कोण आहेत, किती आहेत, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहू. तर एकूण पक्ष्यांपैकी इथे जे पक्षी दिलेले होते त्या एकूण पक्ष्यांच्या प्रजातींपैकी 48 प्रजाती पक्ष्यांच्या. त्यानंतर सस्तन प्राणी जे दिलेले आहेत इथं 300, यातले 45 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 12 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती, 17 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आणि 3 कणा नसलेले इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना कणा नाही असे प्राणी. तर अशा म्हणजे ह्या 48, 45, 12, 17, 3 हे जे एवढे जे प्राणी आहेत म्हणजे ते लक्षात ठेवायचं तुम्ही की पक्ष्यांच्या किती, सस्तन प्राण्यांच्या किती, उभयचरांच्या किती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या किती आणि कणा नसलेल्यांच्या किती प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. ही आकडेवारी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावी लागेल. याचं त्याला आणि त्याचं याला होता कामा नये. ठीक आहे. तर हा भाग जो आहे हिमालय पर्वतीय प्रदेशाच्या बाबतीमध्ये हिमालय पर्वतीय जो आहे जैवविविधतेने संपन्न असलेला प्रदेश त्याच्या बाबतीमध्ये आहे. तर याच्या व्यवस्थित नोट्स तुम्ही तयार करायच्या आहेत. याचा नकाशा तयार करायचा आहे आणि ही जी काही माहिती दिलेली आहे सारी माहिती त्या नोटबुकमध्ये येणं अपेक्षित आहे. त्याचं क्षेत्रफळ असेल, कोणकोणत्या भागांमध्ये येतो, नद्या कोणत्या आहेत, शिखरं कोणती आहेत, नकाशा आणि नावासहित नकाशा येऊ द्या, कोणकोणते राज्य कोणते देश येतात त्याच्यात. त्यानंतर एकूण वनस्पतींच्या प्रजाती, आपल्या सिक्कीमचाही निश्चित उल्लेख करा त्याच्यामध्ये. त्यानंतर संरक्षित क्षेत्र कोणतं आहे, किती आहे. त्यानंतर 5 कुटुंब दिलेले आहेत वनस्पती, त्याला फॅमिली म्हणतात. प्लांट्सच्या किंवा ट्रीजच्या फॅमिली ज्या आहेत तर त्या 5 फॅमिली दिलेल्या आहेत. तर ते बॉटॅनिकल नेम्स आहेत, ते जसेच्या तसे पाठ करावं लागतील, जसेच्या तसे लिहाते. आणि हा टेबल नंतर शेवटच्या 2-3 ओळींमध्ये कोणते प्राणी आणि किती प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत याची माहिती, एवढं फक्त द्यायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी थांबतोय. पुढच्या याच्यामध्ये पुढचा प्रदेश एक घेणार आहोत आपण आणि नंतर थांबणार आहोत.